नमस्कार मंडळी, मी वैदेही तुमचं स्वागत करते सगळ्यांच्या या व्हिडिओत. तर मंडळी मी आता तुमका गोकर्णाच्या फुलाची माहिती सांगतले, तिचे उपयोग सांगतले. तर तुम्ही बघू शकतास ह्याचं झाड असा ना, तर गोकर्णाच्या फुलांचं असा आणि त्यावर ही निळी फुलं येईल. शक्यतो निळीच फुलं असतात आणि ह्या झाड असणं सुद्धा ना शुभ मानलं जातं. ह्या फुलाचा उपयोग ना देवपूजेसाठी सुद्धा केला जाता. त्याचबरोबर ह्या फुलाची चहासुद्धा बनवली जातात. चहामध्ये पण याचं ह्या फुलांचो अर्क काढून ना त्याची चहा बनवली जातं. त्याचबरोबर ना तुम्ही बघू शकता, मी एका वाटीतनं ही फुलं घेतले, 7-8 फुलं असतात आणि त्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आहे आणि थोडा 15-20 मिनटं मी ती फुलं तशीच ठेवलं आहे. तर त्यातून ना एकदम असा निळा पाणी निघाला. तो त्याचं अर्क असतं आणि ह्यो अर्क आठवड्यातनं ना 2दा जरी केसांवरती स्प्रे केलो ना, तर तो केसांच्या वाढीसाठी एकदम उत्तम असतं आणि केस वाढूक सुद्धा ना खूप छान मदत होता. आणि आठवड्यातनं 2दा नक्कीच स्प्रे करायचो ह्या पाण्याचं. आणि स्प्रे केल्यानंतर केस धुतले तरीही चालतात, नाही धुतले तरीही चालतात. तर ह्यो तुमचा व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.